अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आत्ताचे प्रशासक आहेत, आयुक्त, त्यांनी प्रशासनाच्या जोरावर एक ठराव करून अहिल्यानगरमधील जी पाणीपट्टीची दरवाढ आहे ती वाढवलेली आहे. अर्धा इंचीसाठी 900 रुपयांनी दरवाढ केली. आता काहींची पाणीपट्टी ती 2400 होणार, काही लोकांची 4000 रुपये होणार, काही नागरिकांची 10,000 रुपये होणार. ही दरवाढ करत असताना एका बाजूला नागरिकांना जर पाहिलं तर कल्याण रोड, केडगाव, सारसनगर असे अनेक भाग आहेत या शहरामध्ये की त्यांना व्यवस्थित पाणी येत नाही. काहींना दूषित पाणी येतं, काही लोकांना 5 दिवसांनी पाणी येतं, काही लोकांना 15 दिवसांनी पाणी येतं, काही लोकांना 8 दिवसांनी येतं, काहींना 10 दिवसांनी येतं. हे कुठंतरी प्रॉब्लेम असताना ही दरवाढ करणं योग्य नाही. आज जर पाहिलं तर नगर शहरामध्ये जवळपास 15 वर्षापासून फेज 2चं काम चालू आहे, ते आजही पूर्ण नाही. त्यामुळे हे कुठंतरी काम अर्धवट ठेवायचे आणि नागरिकांच्या माथ्यावर दरवाढ लादायची हे योग्य नसल्यामुळं आज जी पैसे वसूल करायचे व हे पैसे वसूल करून आपल्या स्वतःच्या प्रमोशनसाठी, आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयुक्त हे सर्व पैसे प्रसिद्धीसाठी वापरतात, दिखाव्यासाठी वापरतात. जे काही पाणी पुरवठा विभागामध्ये देखभाल दुरुस्तीच्या नावावर मोठा घोटाळा होतो त्याच्यामध्ये सुद्धा हे पैसे खाल्ले जातात. त्यामुळं ह्या दरवाढीला माझा संपूर्णपणे विरोध आहे. या दरवाढीमध्ये मी मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभारत आहे. या आंदोलनामध्ये लोकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकारण्यांनी सर्वांनी सहभागी व्हावं. त्या आंदोलनाच्या माध्यमातून ही दरवाढ रद्द व्हावी व या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना हटवावं. याकरिता नागरिकांनी, जे राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांना cm@maharashtra.government.in या मेलवर मेल पाठवून या आयुक्तांना हटवा व आमच्या अहिल्यानगर महानगरपालिकेची पाणीपट्टीची दरवाढ रद्द करा अशी मागणीचं मेल आपण करायचं आहे, असं आवाहन मी या ठिकाणी सर्व नागरिकांना अहिल्यानगरच्या करीत आहे.